बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना आलेला आहे। राज्यातील तब्बल 93 लाख लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्टचे 1500 रुपये आज सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी इथं जसं की तुमच्या खात्यात जमा होणार होते, परंतु 1 सप्टेंबर गेलं आणि त्यानंतर आता 2 सप्टेंबर आलं। तर बघा ह्या 1 सप्टेंबरचा जो आठवडा असणार आहे, तर त्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बघा हे वाटप सकाळी 7 वाजतापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होऊ लागले आहे। त्याच जसं की आताच मोठा न्यूज इथं चॅनलच्या माध्यमातून ही बातमी सांगण्यात आलेली आहे, तरी सुद्धा आता आपलं पाहिलं असेल बघा महिलांना पैसे त्या ठिकाणी जमा होऊ लागलेले आहे। ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता जो होता तो बँकेच्या खात्यावरती महिलांना सकाळपासून मिळू लागला आहे। आता तुमच्या मतामध्ये जसं की प्रश्न निर्माण होत असेल की हप्ता नेमका कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळू लागला आहे, याचीच माहिती तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी इथं दिली आहे। बघा एका मीटिंगमध्ये ते दिली होती, जसं की सोमवार दिनांक जसं की 1 सप्टेंबरला हे पैसे जमा होणार, परंतु हे 1 सप्टेंबरपासून सुरुवात होणार अशा पद्धतीची ती माहिती होती। 12 जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आताच इथं 5 मिनिटापूर्वी पत्रकारांना इथं बोलताना माहिती दिली आहे। त्यानंतर राहिलेला दुसरा टप्पा त्या ठिकाणी उरलेला जसं की परवा 3 ते 4 दिवसांमध्ये एका आठवड्यामध्ये तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये वाटप केले जाणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। यामध्ये काही लाडक्या बहिणींना आता जसं की 3000 रुपये सुद्धा इथं जमा लागले आणि त्याच पद्धतीने जसं की बहिणींना 1500 रुपये देखील जमा झालेले आहे। त्याच पद्धतीने बघा लाडक्या बहिणींना फक्त शेतकरीच्या घरामध्ये जसं की असल्यामुळे 500 रुपये देखील जमा झाल्याची माहिती इथं मेसेज देखील त्यांना सकाळपासून येऊ लागलेला आहे। 5 मिनिटापूर्वी आता हा मेसेज जसं की यायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना अगदी जसं की 0 रुपये सुद्धा खात्यामध्ये आलेले आहे, त्यांना अजून पैसे आलेले नाही, त्यांना अपात्र सुद्धा केलं गेलं असल्याचे या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून कालच डीबीटीची हे बटन दाबली आणि सकाळपासून सोमवारपासून हे जसं की 1 सप्टेंबरपासून हे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सकाळपासून सुरुवात झाली आहे। तुम्ही आताच बातमी देखील पाहिलेली आहे की सकाळपासून 9 वाजतापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे कालच जसं की सांगितलेलं आहे की योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता सप्टेंबर महिन्याचा जो 14वा हप्ता असणार आहे तो तुमच्या खात्यावरती आता येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये, तर तशा प्रकारे त्यांनी माहिती सांगितलेली आहे। तर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर ते चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर बघा ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँक खात्यावरती तुमच्या सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 14 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होणार आहे। तर बघा 14 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की 12 जिल्ह्यांची यादी एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं स्पष्टपणे सांगितलेले आहे। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तब्बल तुमच्या खात्यावरती येणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहे, किती महिलांना पैसे येणार आहे, बहिणींनी कसं चेक करायचं की त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले की नाही झाले, तर ते देखील प्रोसेस तुम्हाला मी सांगतो। आणि खास करून तुम्हाला 2-3 चुका हे करायचे नाही, जेणेकरून आता भरपूरशा महिलांनी इथं अपात्र सुद्धा करण्यात येत आहे। तर अपात्र यादीमध्ये तुमचं नाव जेणेकरून जायला नको हवे, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। बघा इथं जसं की मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो, जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। बघा इथं 1500 रुपये तब्बल तुमच्या खात्यावरती येणार आहे। सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं। जर तुम्ही आधार कार्डला बँके खाते तुमचं लिंक केलं असेल तरच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड हे अपडेट केलं असेल तर तुम्हाला आधार कार्डवरती जे नाव असेल ते तुमचं जे जन्मतारीख असेल तर जन्मतारीख व्यवस्थित इथं नोंदवली गेली असेल तरच सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होणार आहे। तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नसेल तर लिंक करून घ्या, जेणेकरून डीबीटीच्या प्रोसेसमध्ये हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर जमा होतील। बघा दुसरा जिल्हा मी तुम्हाला सांगतो, पहिला दुसरा जिल्ह्यापासून मी तुम्हाला सुरुवात करणार आहे। बघा सिंधुदुर्ग, नांदेड, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। त्यानंतर बघा इथं जसं की 13 हप्ते इथं बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आहे। 14 हप्त्याची इथं बहिणींना आतुरतेने वाट होती। तर बघा मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो, लक्षपूर्वक बघा तुमचा जिल्हा या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का। कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार, जसं की बीड, बुलढाणा, त्यानंतर अकोला, अमरावती आणि वर्धा, तर या जिल्ह्यांमध्ये जसं की लाडक्या बहिणींना हे 14 जसं की हप्ता इथं जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून हा हप्ता मिळणार आहे। त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या
पोस्टाच्या माध्यमातून या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर जसं की मी तुम्हाला संपूर्ण जिल्हे सांगितलेले आहे, परभणीसुद्धा त्यामध्ये जसं की जिल्ह्यांचं नाव आलेलं आहे, गडचिरोलीसुद्धा आहे, चंद्रपूर तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे तब्बल इथं 1500 रुपये जमा होणार आहे. तर एकच काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक केलेलं असणे इथं गरजेचे असणार आहे, तरच तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे. अन्यथा तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा होणार नाही. आणि तुमच्या बँक खात्याला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला त्वरित ह्या जसं की पैसे जमा होण्याचा मेसेज येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे चुकीची जे तुम्ही कामे केले नसतील तर हे चूक तुम्हाला मिटून तुम्हाला व्यवस्थितपणे इथं दुरुस्त करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रोसेस करून घ्यायची आहे. बाकी अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या लाडक्या बहिणींना मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.